शेवटी तू मदतीला आलास. पण तू इतकी छान म्हाताऱ्याची ऍक्टिंग करतोस मला माहित नव्हतं. अगं याआधी पण तर केली म्हाताऱ्याची ऍक्टिंग, आठवलं? याआधी कधी केली होतीस तू म्हाताऱ्याची ऍक्टिंग? डान्स. गाणं. गाणं म्हणजे गॅदरिंग, कॉलेज गॅदरिंग, त्यात डान्स होतो, गाणं, हे सगळं होतं. मोनो ऍक्टिंग कॉम्पिटिशन असायची, त्यात मी म्हातारा झालो होतो, काठी घेऊन होतो. आता आठवलं? नाही सोड. हे बघ, मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू मला काय देणार? सांग ना काय हवंय तुला. विचार कर. मी एकदा मागितलं मग तुला द्यावं लागेल. हो देईन ना, सांग काय हवंय. निशी नक्की. बोल काय हवंय. एक कप कॉफी. कॉफी चालेल. हो पण तू बनवलेली. ओके, पण आता कोल्ड कॉफी प्यावी लागेल. Why not? Sure. आजच्या मजा आली ना केस सोडवायला. हो ना, प्रत्येकाने वेगवेगळा रोल केला. म्हणजे तू भटजी झालास, अभिमान मामा, मी मामाची मुलगी आणि मॅडम भाची. मज्जा आली. आजींचा प्लॅनिंग हळूहळू सक्सेसफुल होतोय. लग्नात नाटक करायला मज्जा आली, पण आजींच्या प्लॅनिंग बद्दल अजूनही गिल्टी वाटतंय मला. आणि आपण हे सगळं चांगल्यासाठी करतोय. खूप. ऐक ऐक, सावनीला मदन पासून वाचवण्यासाठी आपण हे नाटक केलं होतं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?